नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिकालवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की अशोक गायब झालेला असतो आणि सगळेजण इथे शोधत असतात. लग्नातून तो पळून गेला, कोणी गायब केलं की काय केलं याची काळजी त्यांना वाटू लागते आणि इथे शिवाला पण या बाबतीत माहिती भेटते. त्यालाही खूप मोठा धक्का बसतो तिला, कारण तिलाही याविषयी काहीच माहीत नसतं. तर प्रेक्षकांनो, शिवा मालिकेत आता आपल्याला पाहायला मिळेल की पानागांग ही शेवटी या शिवाच्या घरी येताना आपल्याला दिसते. बाई आजीला सांगते की शिवा कुठे आहे, सापडत नाहीये, काय करायचं. आणि तेवढं तिथे सीताई आणि कीर्ती सुद्धा या ठिकाणी पोलिसांना घेऊन येताना दिसतात. त्याने पोलीस कंप्लेंट केली असते आशू सापडत नसल्याने. आता तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आता जे काही करतील ना ते पोलीसच करतील. आणि सीताबाईंना बघून गोंदीला खूप मोठा धक्का सुद्धा या ठिकाणी आपल्याला बसताना दिसतोय. सीताई, अहो काय करताय तुम्ही? पोलिसांना आमच्या घरी का घेऊन आलाय? असे प्रश्न ती विचारते. ती प्रचंड या ठिकाणी आपल्याला गोंधळताना दिसते. अचानक पोलिस का आले म्हणून. आणि इथे या ठिकाणी कीर्ती बोलते की आज माझ्या भावाचं लग्न होतं, पण नाही झालं. कारण लग्न होण्यासाठी तिथे आशूच नाहीये आणि कोणीतरी त्याला किडनॅप केले. जरा मी आता स्पष्टच बोलते, मला वाटते की तुमच्या शिवानेच किडनॅप केलेलं असेल. पाना गँग बोलते की काय, आमच्या शिवा असं कधीच करणार नाही. तुमचा काहीतरी या ठिकाणी गैरसमज होतोय. उगाच काही पुरावे नसल्याने तुम्ही उगाच विनाकारण आमच्या शिवावर आरोप करू नको, असं हे पाना गँग या ठिकाणी आपल्याला बोलताना आपल्याला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की हे सगळं आम्ही नाही केलं, असं सुद्धा या ठिकाणी पाना गँग आपल्याला बोलताना दिसते. आमच्यावर विश्वास पूर्ण आहे. शिवावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तो ती असली घाणेरडे प्रकार कधीच करणार नाही. सीताबाई बोलते, वंदनाताई मला माफ करा, पण माझा नाईलाज आहे. मुलासाठी हे मला करावंच लागत आहे. प्लीज तुम्ही सहकार्य करा, असं कीर्ती बोलते. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही झडती घ्या. इन्स्पेक्टर साहेब झडती घ्या, 100% मला खात्री आहे शिवा आतमध्येच असणार. आता आतमध्ये लपून बसलेले असणार. पोलीस आतमध्ये शिरतात आणि अख्ख्या घराची झडती घेऊ लागतात. पण त्या घरात पोलिसांना काहीच सापडत नाही. शिवा सापडतच नाही. कीर्ती मॅडम, घरात काहीच नाही सापडणार, सारखं सारखं सांगतोय ना आम्ही, पण ते काय ऐकत नाही. मॅडम तुम्ही एक काम करा, या सगळ्यांना अटक करा. तर मला 100% खात्री आहे ही सगळं लोक या शिवाच्या प्लॅनमध्ये सामील आहेत. यांना सगळं माहित आहे शिवा कुठे आहे. आणि शिवा पण या ठिकाणी यांच्यासोबत सामील आहे, असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यांना माहीत असेल ते कुठे आहे. त्या शिवाने आपल्या आशूला कुठेतरी किडनॅप केले, पण कोणी सांगायला तयार नाहीये. तुम्ही या सगळ्यांना अटक करा आणि जेलमध्ये टाका, चांगलेच सोलून काढा, मग असे पोपटासारखे बोलतील, असंही पोलिसांना बोलताना दिसते. हे सगळं ऐकून पाना गँग मात्र कळत नाही त्यांना, घाबरतात प्रचंड. काय करावं. स्टेपनी आता हळूच बाहेर येतो आणि संपदाला फोन करतो आणि बोलतो, संपदा, अगं तुमची सीताई आणि कीर्ती दोघेही इथे शिवाच्या घरी आलेत आणि पोलिसांना घेऊन शिवाच्या घराची झडती सुद्धा घेतात. हे खरंच मी तुम्हाला सांगतो खूप चुकीचं आहे. आम्हाला सुद्धा या चौकशीसाठी घेऊन जायला सांगतायत. तेव्हा संपदा बोलते, काय काकू आणि कीर्ती ताई तिकडे आल्यात? हे बघू, तू टेन्शन घेऊ नको. वंदना काकू आणि बाई आजीची काळजी घे, मी तिकडे येते, काय करायचं ते पुढं बघते, असं म्हणत फोन करते. आणि सगळ्याचा पाकळा भाऊ आणि लक्ष्मणला ते आपल्याला सांगताना दिसत आहे. भाऊ बोलतो, अहो तुम्हाला माहित आहे ना, ताई आणि कीर्तीताई दोघी शिवाच्या घरी गेलेत. आता तिकडे जाऊन त्यांना त्रास देत आहे. बिचारा आपल्या शिवाची शिवावरती या ठिकाणी ते आळ घेत आहे. हे ऐकून तर भाऊचं डोकंच फिरतं. ते बोलतात, लक्ष्मण आताच्या आता त्या सीताला आणि कीर्तीला कॉल कर आणि त्यांना म्हणाव मी त्यांना अर्जंट इकडे बोलावून घेतले. त्यांना सांग ताबडतोब इकडे निघून यायला, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. आणि मग लक्ष्मण त्या दोघींना फोन करतो आणि पुन्हा हॉलमध्ये बोलून ते लग्न मंडपात बोलून परत घेतो. या ठिकाणी आपल्याला बघ आणि सीताबाई आणि कीर्ती हे परत येतात, परंतु त्यांच्यासोबत वंदी बाई आणि आजी दिव्या सुद्धा या ठिकाणी असतात. आणि मग ते बोलतात, भाऊसमोर हात जोडतात, बोलतात की भाऊ आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही असलं काय बी करणार नाही आणि केलेलं सुद्धा नाही, आणि आमचा शिवा सुद्धा असं करणार नाही. मी आशूला कधीच किडनॅप करणार नाही. तेव्हा भाऊ बोलतात, भाई आजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, माझा शिवावर पूर्ण विश्वास आहे. आणि सीता तू हे सगळं करायची तुला काही गरज होती का? तुला काय अक्कल वगैरे आहे का? आणि बरंच या ठिकाणी अक्कल काढायची काढते आणि परत तिला झापताना दिसते.
माझी अक्कल काढायची. इथे माझ्या मुलाचा प्रश्न आहे. तो गायब झालाय आणि आजवर तिने जे काही केलं आहे ना, त्या नात्यावरून गोष्ट मी सांगू शकते की तिने आपल्या आशूला किडनॅप केलंय आणि तिनेच केलं असणार आहे. आणि तुम्ही विसरलात का? हो, तिच्या सारख्या काकाने आशूला किडनॅप केलं होतं. हो, तिचा काका आपल्या आशूच्या जीवावरती उठला होतास आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी इतकं लवकर कसं काय विसरू शकतात? तुम्ही सगळं लवकर विसरून गेलेत. मला 100% खात्री तिनेच काहीतरी केलं असेल. ही मंडळी सुद्धा तशीच आहे आणि वस्तीतल्या लोकांची मेंटॅलिटी पण तुम्हाला माहिती आहे तशीच असते. तेवढ्यात नेहा म्हणते, "मला असं वाटतंय की सगळ्यामध्ये शिवा आणि तिच्या घरच्यांचा हात नसणार आहे." तेव्हा कीर्ती बोलते, "नेहा तू प्लीज या सगळ्यामध्ये काही बोलूच नको. तुला काय माहिती नाही ना, तर मग मध्ये-मध्ये बोलू नको, नाक खुपसू नको. ती लोकं कशी आहेत मला माहिती आहे." तेवढ्यात भाऊ जोरदार ओरडतो, "बास, भांडू नका, शांत बसा." अशा प्रकारे सगळीच मंडळी शांत बसते. थोड्या वेळाने ही दिव्या कीर्तीला साईडला बोलते आणि तिला धमकावू लागते. प्रचंड खूपच धमकावते तिला आणि बोलते की कीर्ती आम्हाला इकडे का घेऊन आलीस? तेव्हा कीर्ती बोलते, जोवर माझा भाऊ सापडत नाही तोवर मी कोणाला सोडणार नाही आणि हे एक लक्षात ठेव. तुझं सत्य अजून कोणालाच कळलेलं नाही. तेव्हा दिव्या बोलते, हो आता मला धमकी देतेस पण एक लक्षात ठेव तुझंही सत्य मी सगळ्यांना सांगू शकते. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळेस माझं सत्य सगळ्यांसमोर येईल ना, त्याच वेळी मी तुझी सुद्धा पोलखोल करेन आणि लग्नाच्या वेळेस तू जे काही कामं केली ना, ते चंदन हाताशी घेऊन ते सगळं मी भाऊंना सगळ्यांना सांगेन. त्यामुळे तुलाही महागात पडेल असं बोलते ती. त्यामुळे तुला जे काही बोलायचं असेल ना, ते तू विचार करून बोल. सारखं मला असं टार्गेट करू नको असं या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतंय. भाऊंना आणि सीताईला कळलं ना, तर तुला उभं चिरेल, तुला उभं सुद्धा करणार नाही समोर असं ते बोलून मग इकडेही रागाने निघून जाताना दिसत. तिला तिचा खूप राग येत असतो, पण आता सांगायचं कोणाला? तेव्हा सुहास बोलतो, कीर्ती आता या दिव्यावरची चिडून काहीच उपयोग नाहीये. आपल्यालाच पुढे काहीतरी करायचंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. सुहास एक काम कर, त्या भाड्याच्या गुंडांना फोन कर आणि हे सत्य जर त्या दोघांना कळलं असेल तर सत्यसुद्धा त्या दोघांच्या सोबत संपलं पाहिजे असं ती बोलताना दिसते. आपल्याला काही करून त्या दोघांना मारावंच लागेल. सुहास बोलतो की "अगं कीर्ती काय बोलतेस तू? कळतं का? सॉरी, आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. चंदन आणि शिवा या दोघांनाही आपल्याला जीवनाशी मारावंच लागेल." इकडे आता शिवा वस्तीत फिरत असते आणि तेवढ्यात वस्तीतला एक माणूस तिच्या घरी येतो आणि बोलतो, "शिवा चुकून सुद्धा घरी जाऊ नको. तिकडे पोलीस आहेत." तेव्हा पोलीस काय करताय आणि तिथे कळतं की अशोक किडनॅप झाले. तेव्हा मग या ठिकाणी शिवाला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसलेला दिसतोय. आणि आता पाहू मालिकेत यंत्रा भागामध्ये या ठिकाणी अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे आणि अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू आणि अपडेट जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.